भगवान गौतम बुद्ध आणि आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना या ठिकाणी वंदन करतो। आजचा हा आगाशूचा लेणी अभ्यास दौरा किंवा लेणी संवर्धन मोहीम आपण जी काढली आहे, तर त्या मोहिमेमध्ये सहभागी सर्व संघटना, आता नावं मी घेत नाही, तसेच उपस्थितांमध्ये या ठिकाणी मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि द एन्शियंट ट्रॅव्हलर सागर कांबळे सर आणि प्रत्यक्ष म्हणजे खरं तर मला वैयक्तिक या लेणीचं अट्रॅक्शन सागर कांबळे सर होते, म्हणून आम्ही तातडीनं 4 दिवसामध्ये हे नियोजन कोल्हापूरहून केलं आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद कोल्हापूरकरांनी दिला, त्याबद्दल त्यांचं विशेष मी अभिनंदन या ठिकाणी करतो। या लेणी अभ्यासामध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी एकत्र आलो। एकजूट लेणी प्रचार समूह जो आहे त्यांची भेट आपल्याला खाली झाली, त्यांच्यासोबत सुसंवाद झाला, त्यांच्यासोबत चर्चा झाली, त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो। गेल्या 2 महिन्यापासून कराडमध्ये आगाशूमध्ये कैलास कांबळे सर, स्वप्नील जाधव सर आणि फरवडे सर तसेच इतर जे आपले धर्मबांधव आहेत त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या नेतृत्वातून, पुढाकारातून या ठिकाणी वर्षावासाचा अगदी धाडस्त कार्यक्रम म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात असा मोठा कार्यक्रम लेणीच्या जवळ, लेणीच्या पायथ्याशी होत आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि ज्या ज्यावेळी आम्ही आगाशूला येतो त्यावेळी त्यांच्या मदतीचा हात, ज्या ज्यावेळी अडचण आम्हाला येत असते त्यावेळेस त्यांची मदत आम्हाला होत असते, सहकार्य होत असते। कुणी नाही आलं तरी प्रत्येक रविवारी ही टीम या ठिकाणी येऊन काम करत असते, तिथली साफसफाई करत असते, वृक्षारोपण करत असते, कुठं काय बोर्ड लावायचे असतील तर ते लावत असते। म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने वहिवाट या ठिकाणी सुरू झालेली आहे, ती आता वाढवण्याचं काम आपलं सगळ्यांचं आहे। अजून एक मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा होता की पोहाळे लेणीच्या संदर्भामध्ये खाली चर्चा झाली, पण आपली मुंबईची टीम त्या ठिकाणी अजून पोहोचलेली नव्हती। सोबत आम्ही चर्चा त्या संदर्भात केली की त्या ठिकाणी जे बेकायदेशीरपणे अतिक्रमण होत आहे किंवा त्या ठिकाणी सपाटीकरण केलं जात आहे, मध्येच कुठेतरी खड्डे आपल्या वहिवाटीच्या वाटेत खोदले जात आहेत आणि अपप्रचार केला जातोय, तसंच विद्रुपीकरण आणि त्याचं दैवीकरण यापूर्वीच झालेलं आहे, सरांनी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ केलेला आहे। तर यातून एक मार्ग काढण्यासाठी आता पोहाळे गावानं ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतलेला आहे। ही सगळ्यात मोठी अभिमानाची बाब आहे आणि याचं कारण म्हणजे कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन सुरू केलेली, आंबेडकराईट लोकांनी त्या ठिकाणी सुरू केलेली वहिवाट आहे। वहिवाटीमुळे हे होऊ शकलं। त्या ठिकाणची ग्रामपंचायत आज पुरातत्व खात्याला, धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठवते आहे की ही 6व्या शतकातील लेणी आहे आणि अतिशय सर तिथले सरपंच आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा ह्यांचे पुरावे पाठवले, सगळ्या आपल्या इंग्रज लोकांनी काम केले, त्यांनी ते जमवले पुरावे आणि त्यांनी ते पुढाकार घेऊन पत्र दिले, ही अतिशय अभिमानाची बाब आहे। आणि आता आपण आंबेडकर